आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। एका देवालाच भक्ताची जमीन गेलेली चालते। जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर शक्तीपीठवरून बोचरी टीका। ज्या देवी देवतांच्या नावावर सरकार हा शक्तीपीठ महामार्ग लादतंय त्या खऱ्या देवाला आपल्या भक्ताची सुपीक जमीन गेलेली कधीच चालणार नाही। मात्र महाराष्ट्रातील एका विशिष्ट देवाला मात्र हे चालत आहे। त्या देवाला मी साष्टांग नमस्कार घालतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला। वाळवा तालुक्यातील राजाराम बापू नाट्यगृह येथे आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारला इशारा देताना वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी परंपरेची आठवण करून दिली। जयंत पाटील मिश्किल स्वरात म्हणाले, आम्हाला सर्व देव पावले आहेत पण एकच देव पावायचा राहिला आहे। देवेंद्र फडणवीस माझी विनंती आहे की त्यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा। मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे। वाळवा तालुका दरवर्षी कृष्णा आणि वारणेच्या महापुराचा सामना करतो। ते नैसर्गिक संकट आहे, पण शक्तीपीठ महामार्ग हे मानवनिर्मित संकट ठरेल। शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाही, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले। सरकारला इशारा देताना पाटील म्हणाले की वाळवा तालुका हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा सांगणारा तालुका आहे। अन्यायाविरुद्ध लढण्याची इथली परंपरा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा। या मेळाव्याला संपूर्ण वाळवा तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील बागायती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला। जयंत पाटील यांनी शक्तीपीठच्या मुद्द्यावरून थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केल्याने आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमिनींचा प्रश्न आता भावनिक आणि राजकीय वळण घेत असल्याचे या मेळाव्यावरून स्पष्ट झाले आहे। भक्ताची जमीन हिरावून घेणारा रस्ता कोणत्या देवाला हवाय? वाळव्याच्या शेतकऱ्याचा विरोध हा केवळ रस्त्याला नसून आमच्या अस्तित्वावर येणाऱ्या गदेला आहे। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सामना करण्याचे जयंत पाटील यांनी आवाहन केले आहे। की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही। मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे। त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो। मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो, तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो। तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो। तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही, पण माझी देवाला विनंती आहे की जुना रस्ता जो होता ते बघा, आणखी काय आम्ही काय दुसऱ्याचं काय करा असं म्हणणार नाही। आणि देव आम्हाला पावलेला आहे, आमचा देव आमच्या बरोबर आहे। सगळी ही देवस्थानं जी आहेत त्या सगळ्यांच्याकडे इतर असणारे जवळपास सगळे जाऊन आलेले आहेत। तर वापरा, कोणत्याही परिस्थितीत रस्ता होणं हे वाळवे तालुक्याच्या हिताचं नाही, त्याच्यात कोणतीही पक्षीय भावना नाही, पण हा मुळातच रस्ता आवश्यक नसताना होतोय आणि दिसेल ती मंदिरं जोडायचा उद्योग कोणीतरी केलेला दिसतोय। त्यामुळे सर्व देव आमच्या बाजूला आहेत। एका देवाला आम्ही सगळे साकडे घालायला कधी येऊ, एवढंच त्या देवाला आम्ही सगळे विचारतो। आमच्या सगळ्यांचं गाणं आणि म्हणणं ऐकायला त्यांनी वेळ द्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता आणि अलाइनमेंट ही बदलावी किंवा बंद करावी अशी त्यांना आमची विनंती आहे। आणि या संघर्षामध्ये वाळवे तालुक्याने आपली परंपरा फार जुनी आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्याची परंपरा संघर्षाची आहे, तर तो संघर्ष आपला एकमेव देवा येऊ देणार नाही आणि आपल्या सगळ्यांचं गाणं
हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ऐकतील आणि या सगळ्या देवस्थानांचा जो आम्हाला पाठिंबा आहे तसा त्या शेवटच्या या देवस्थानाचाही पाठिंबा